नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आज एक अनदर ब्लॉग मध्ये. आम्ही झालोय रेडी एकदम मस्त की आणि आम्ही आज जाणार आहे श्री स्वामी समर्थांच्या मठात ट्रेननी आणि मम्मी जाणार आहे गाडीनी. ही दीदी येणार आहे माझ्यासोबत, यशू पण येणार आहे. बघा यशू येड्या थांबला इथं. आमची छोटी दीदी पण येणार पण ती झोपले. 12ची आमची ट्रेन, 11:15 झाले इथंच. तर उभे जातोय आम्ही पटकन एकदम मस्त की रेडी बिडी झालो एकदम भारी. चला जाऊया डायरेक्ट स्टेशनला. आता आलोय आम्ही दोघं स्टेशनवर एकदम मस्त आणि आपली ट्रेन येत आहे 2 मिनिटात. आपली ट्रेन येणार आहे. कट टू कट आलो आम्ही एकदम. आम्हाला रिक्षा भेटत नव्हती, आम्ही कशी तरी थोडं पुढे गेलो भेटली आणि आलोय आम्ही आता स्टेशनवर. अरे चल, बसलीस कशाला, तिथं ट्रेन येणार आहे. बघा काय थोडं जरा होईल नंतर कमी होईल. बँडेज देऊ का? ट्रेन येते ही वाली ट्रेन गेलो मग आपली येणार. तर काय आता आम्ही बसलोय कारण आमची ट्रेन गेली. आता 1 वाजता ट्रेन आहे, मग आम्ही जाणार. ते सगळं आमचा लॉल झालाय, उपट झालाय. 1 वाजता जाऊ. तर काय ट्रेन तर लय उशीर येणार आहे म्हणून आता मम्मी पण आले. ती बघा ती आणि हवं काय यश चाललंय गाडीवरच ऍडजस्ट करून. काय आहे? कसं घेऊ ते मोबाईल ठेव ना खिशात. कसं घेऊ आले इथं तर इथं बसणार आहे इथं. अरे नाही तू चुप, काय माहित नाही. बसूया आणि जाऊया. आम्ही चाललो एकदम मस्त की खाली बसलोय. का म्हणलं आलोय. मम्मी आणि दीदी गेलेत गाडीवर. यश येडा पडतोय त्यांच्यासोबत. आणि जाताना आम्ही बघूया ट्रेनने जाणार. जाताना वाटतंय असं एवढं अवघड झालं रस्त्यात तर ना. तर काय झालं आता आम्ही एकदम मस्तपैकी मठात आहे. बघा आज खूप गर्दी नाहीये तेवढी, कारण गुरुवारी तर लय असते. आज तेवढी फार नाहीये, आज थोडीफारच आहे. तर काय आमचं आता दर्शन झालंय आणि आम्ही चालूय आता महाप्रसादाकडे. आणि बघा काहीच गर्दी नाहीये आज तेवढी. झालंय आता आमचं जेवण एकदम मस्त. चला जाऊया आम्ही घरी. काय आता आलो आम्ही एकदम मस्त की घरी. मम्मीने दुकान उघडले आणि वाजले किती वाजले? 3 वाजले. 3 वाजली. आता आम्ही झोपूया थोडा वेळ, 2 तास 5 वाजेपर्यंत. ही आईस्क्रीम खातोय. चला झोपूया थोडा. तर मित्र आता झोपून उठलंय एकदम मस्त की वाजले 5:30 वाजायला आले. सौरव जोशी आणि याडा बघा काय करतोय इथून. आता टाइम आहे काय घराचा. मी चालू आता खेळायला आणि योगासना दुकानात. चला जाऊया आता खेळायला. एवढा काय करतोय, नीट तरी करतोय का नुसतं उड्या मारतोय. तर काय झालं आता खेळून आणि अभ्यासाला बसलो होतो. थोडा वेळ झाला, 7:30 झालेत आणि मम्मी आता ना ते चहा पिऊया. आणि अजून पप्पा पण नाही आलेत आणि यश गेला आता खेळायला. अर्धा तास झाले तो पण जाऊन. आणि आपण करूया आता थोडी
मस्ती काहीतरी करूया, टीव्ही बघूया आणि चहा पिऊया एकदम मस्त. चाय व्या एकदम मस्त पिऊन झाले. मम्मी बनवते जेवण. काय बनवते जेवायला? मी बनवते आज रव्याचा ढोकळा. रव्याचा ढोकळा तो कसा असतो? रव्यासारखा रव्याचा ढोकळा रव्याचा असतो. असं पण असतो काय? पप्पा पण आलेत घरी आणि जेवूया आणि मग एकदम मस्त पैकी झोपूया. तुला आमचं मंदिर कसं आहे एकदम मस्त आहे. आणि 15 तारखेला आपली शिवरात्र आहे, महाशिवरात्र. तर मज्जा येणार आहे त्या दिवशी. त्या दिवशी आम्ही सगळे उपवास ठेवतो. पप्पा पण, यशू पण, मी पण. यशू तर नाही राहत, त्याला कुरकुरे खातो. कुरकुरे खातो. एक दिवशी राहू शकतो ना, काय होतं पण शरीर पण हे होतं ना. चुप. मम्मीने एकदम मस्त पैकी रव्याची ढोकळी बनवली आहे बघा. आणि चटणी एकदम भारी. आता हे कापणार आहे का? एकदम सॉफ्ट सॉफ्ट एकदम भारी. हा 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 लाजवाब एकदम भारी. आणि पप्पा गेलेत बाहेर. पप्पा आल्यावर आम्ही एकदम मस्त पैकी जेवणार रव्याची ढोकळी. बघूया कशी लागते, एकदम भारी. चला पप्पाची वाट बघूया. होतो ना काही त्याला मटण रूल का बोलतात तिथे येता येते पडली असती नाही त्या हाताला कसं लागलंय. आजचा दिवस लय खराब होता. पप्पा पण आले एकदम मस्त पैकी. तर चला आता आपण जेवूया आणि भेटूया जेवल्यावर. आता एकदम मस्त पैकी जेवण आमचं. मम्मी पप्पा बसले. चला आता गादी टाकूया आणि झोपूया. हे बघा गाईज, हे बघा येशून का आणलंय सायकल लावायला. सायकलच्या टायर लावायचा. ते काय बरं सायकलच्या टायर लावल्यावर ते हवेनी उजळतं. कसा वाटलं तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्कीच करा. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. तुमचा लाडका तन्मय. बाय.